मा पाय बरं सगळ्या साड्या गिड्याबरोबर आहे की नाही. सगळ्यात काही कम नाही पडलं पाहिजे बाई ना. नाव नाही ठेवलं पाहिजे बाई मा पोरीले. तिचे सासू ननद गिनत सगळे खुश झाले पाहिजे माय. सगळ्यांना नाव काढायला पाहिजे मा पोरीचं. हो हो माय साड्या गिड्या सगळ्या बरोबर आहे. काय टेन्शन घेऊ नको. बाकी काय ते फळं गिडं ओटी भरायला ते कोण आणतात ते हार गिरं ते सांगतील. आता फक्त मिठाई गिठाई द्या की बोरासाठी नारळ गिरळ कपडेला ते घेतलं आपण. सोन्याची अंगठी सोन्याचा गोप सर्व घेतला आपण. मा मला तेवढं टेन्शन येत होतं व माय रागिनीचं. मला फक्त ह्याच गोष्टीची लई चिंता होती की अर्जूच्या पहिले माय रागिनीचं झालं पाहिजे लग्न. जरी झालं तरी माय आपण माहीत नाही पडत दोघी बहिणीतनी कोण मोठा आहे कोण लहान आहे. पण बाई माय रागिनी मोठी आहे ना माय अर्जूपेक्षा 2 वर्षानं मोठी आहे बाई. पण आता त्या सायलनसारख्या राहतात तर माहीत पडत नाही. पण मला येतोच भेव होता की अर्जूचं पहिले झालं तर माय म्हणाल तर माहीत आहे ना माई पोरगी मोठी आहे. लोकांना माहीत आहे नातेवाईकाला माहीत आहे. म्हटलं असतं लोकांना की लहान्या पोरीचं लग्न झालं आणि मोठ्या पोरीचं बाकीच आहे. माझ्या पोरीच्या रंगाच्या वजनं बाई किती रिश्ते हुकून गेले. पण आखरीले देवानं पाहिलंच बाई मले. मापोरीचंही हो राहिलं. आता सोमवारी मापोरीचं टीका आहे. साक्षीगंध आहे मापोरीचं. माझ्या रागिनीचं साक्षीगंध आहे. काहीच कमी नाही राहिले पाहिजे माझ्या रागिनीच्या साक्षीगंधातनी. दुनियाच्या सर्व खुशा मापोरीला भेटावं माय. एवढंच देवी मायला प्रार्थना आहे बापा. एवढंच देवी मायला प्रार्थना आहे. म्हणून कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे मला असं वाटते. ते हॉल गिलचं झालं का पक्को गिक्को पाहिजे बापा. 1 घंटा एक दिवसासाठीच पाहिजे म्हणा हॉल. फक्त काय आहे थोडा प्रोग्राम नाही मला 1 दिवससाठी बुक करून घ्या. 2 दिवस नाही पाहिजे काही. लग्न नाही आहे. पाहुण्याला सांगितलं का हो सांगितलं ना मी त्यांना. झालं म्हणे हॉलचं तर पक्कं झालं म्हणे. आपल्याला फक्त तयाऱ्या करून सगळं सामान गिमान आहे रात्रीच जाईल सगळं हॉलवर. हे आले व माय आले रागिनीचे बाबा आले. हो पाहुणे बाबा सांगितलं ना हॉल गिल तर झालं ना बाप्पा. नाही तर बस वक्तावर फटा झामालता नाही आल्या पाहिजेत. सर्व करून घ्या बाप्पा. सोमवारचं कोकू आहे पोरीचं रागिनीचं. हो मामीजी पुरं झालं. मी हॉल गिलचं सगळं पाहून घेतलं. त्यानंतर कॅटरर्सचं सांगून दिलं. टेन्शनच नाही ठेवलं. कॅटरर्सकडे देऊन दिलं ऑर्डर पूर्ण. काही टेन्शन नाही आहे. त्यांना विचारलं त्यांचे लोक किती येणार आहेत. त्यांना सांगितलं आपले किती लोक आहेत ते मी सांगून दिलं. किती लोक येणार आहेत जेव्हा खावायला ते सर्व कॉन्ट्रॅक्ट देऊन दिला. म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. पाहिजे बाप्पा 2 स्वीट ठेवायला लाव जा. मला पोराची माय म्हणून राहील ती. ते पोराचे कलिग्स जे आहेत ना म्हणे ऑफिसचे ते चांगले अमीर लोक आहेत म्हणे. त्यांचे रिश्तेदार बी अमीर आहे. तर 2 गोड ठेवायला लावजा मी. 2 प्रकारचं गोड ठेवायला लावलं ना. हो 2 प्रकारचंच गोड ठेवलं. 1 गुलाबजामुन ठेवले सुकेवाले आणि त्यानंतर मूग दालचा हलवा ठेवला. एक अजून 3रं गोड ठेवून द्यायचं होतं बापा. बालुशाही तेवढं चांगलं वाटलं असतं. 3 गोड 3 भाज्या. 1 पनीरची भाजी ठेवा. 1 डाळ तडका ठेवा. आणि त्यानंतर सगळ्या वांग्याची भाजी ठेवा. म्हणजे कसं तेवढं रोप वाटते आपला. मी काय म्हणतो बरोबर बुराली किनलं आता. हो मा बरोबर बुराली का हो. किती भाज्या ठेवायला लावल्या. 2च भाज्या ठेवायला लावल्या मी आता. पनीरची भाजी आहे का डाळ तडका. सांगा माय चांगलं वाटते का ते. 3 स्वीट आणि भाज्या 2च. नाही सांगा सगळ्या वांग्याची भाजी सांगा. सगळ्या वांग्याची भाजी सांगा. आणि त्यांना म्हणा आता पनीरची भाजी ठेवली तर तंदुऱ्या रोटी सांगा करायला. तंदुरी रोटी आणि साधी पोळी वरण आणि वांग्याची भाजी सांगा. पण त्या पालक पनीरसोबत तंदुरी रोटीच पाहिजेत. तेही सांगून द्यायचं बापा. बरं मग मी कॅटररवाल्याला सांगून देतो. आई बाबा आजी आली काय माहिती तू. बोल काय म्हणून राहिली बाई. तू जाय ना जाय लवकर रूममध्ये आराम कर. आता 2 दिवस बाकी आहे साक्षीगंधाला तुया. हो बाई तुला माहिती दिलं की नाही. ते लेप लावत जाय तोंडाले तर चेहरा डबल काळा दिसू आला मेले. तू उन्हात चालली ना. तुला म्हटलं कॉलेजला जाऊ नको. 5 दिवस झाले. अर्जू चालली तर अर्जू सांगते तुला काय चालू आहे परीक्षेचं काही नाही. तू कायले चालली. तुला म्हटलं ना तर चेहरा तुला काळा पळत चालला म्हणून डबल लावते आता. 2 टाईम लाव 2 टाईम. तर गुलाबजलची बॉटल मी आणली अजून. मी पंचारीच्या दुकानातून आणली. असली गुलाबजल आणलं त्यात टाक आणि 2 टाईम लावत जाय. रात्री ग्लिसरीन लावून झोपत जाय म्हणे बाई. ते बाजूची पद्मा आहे ना तिची पोरगी सांगे मला. रागिनीला सांगा म्हणे ग्लिसरीन निंबू त्यात टाकत जाय. रात्री झोपायच्या वेळेस चेहऱ्याची मालिश करून घेत जाय लेप लावल्यानंतर. अजून गोरी दिसशील माय तू. 2 दिवस तर बाकी आहे माय. चमकला पाहिजे चेहरा तुया. पण मम्मी पप्पा एवढं तामझाम कशाला करत आहे. एवढं नका करू ना. साक्षीगंधच आहे ना. पूर्ण पैसे काय मायावर लुटता काय. तुम्हाला एकच मुलगी आहे का. अर्जू नाही आहे का. अर्जूचं कसं मग सर्व मायावर लग्न उडून टाकता का तुम्ही. हे लग्न नाही आहे बाबा साक्षीगंध आहे. एवढे जसे ते लोक म्हणतात तसे नाचता का तुम्ही.
हो पोरी, अर्जू बी आहे, पण अर्जूचं एवढं नाही आहे माय. तिला एक जो पोरगा पसंत करून घेईन घरवाले, ते भात पसंत करून घेतील. पण तुला हा रिश्ता नाही जुळणार दागिनी. तुला असा रिश्ता जन्म नाही भेटीन बाई, या जन्मात तर भेटीनच नाही. पण तुला कधीच भेटीन नाही पूर्ण आयुष्यभर. म्हणून म्हटलं माय, पैशाला थोडा पाहायला पुरते मा. आम्ही कायसाठी कमावलं जिंदगीभर, आम्ही तुला लहानचं मोठं केलं, कायसाठी पैसा कमावला आम्ही? तुझ्यासाठीच कमावला ना बेटा. अर्जूचं टेन्शन नको घेऊ, अर्जूचं चांगलंच होईल. पण बेटा टेन्शन तुझ्या आहे, आणि तुझ्या रंग थोडा सावळा आहे ना, तुला भेटणं मुश्किल होतं. पण पाय बरं, अर्जूला जो रिश्ता आला होता तसा टाईपचा रिश्ता आला की बरं. पोराचं MBA झालेलं आहे, घर दार मोठं सगळं आहे लोकांजवळ, मस्त आहे पोरगा, सुंदर आहे, हँडसम आहे दिशाले. पण मम्मी तरीसुद्धा हे खूप झालं ना मम्मी, आपल्या अंगभर होत आहे ना, एवढं नका करू, एवढं नका करू. ते जसे म्हणतात तसे नसाल का? हां प्लीज मम्मी, हात जोडते, एवढं नका करू मम्मी, खूप झालं नाही हे. पप्पा तुम्ही पाहणं कशाला एवढं करत आहे? पोरीचं ऐकू नका बरं बा तुम्ही. हे पोरगी झाली पागल, हिला काही करावं लागत नाही, आपल्यालाच करणं आहे. जाऊ द्या, तिला समजत नाही. आता पोरगी आहे तिला काही समजत नाही, आपल्याला समजते ना. आपल्याला जसं वाटतं तसं करा. पटापट तयारीवर का बापा. उद्याचा दिवसच बाकी आहे. उद्या मेहंदी गिंदी लावा लागेल, मेहंदीवाली बोलावं लागेल. बस आता तयारीत लागा पटापट, काही टाईमपास करू नका. अरे आता प्रेमजीचा फोन आहे. जाय ना बाई, आराम करतो. तू टेन्शन नको घेऊ, पैशाचं टेन्शन नको घेऊ. ते मायबाप आहेत ना, तर टेन्शन नको घेऊ बिलकुल. हो बाई, पैशाला नको पाहू, तू जाय बेटा, आराम कर. कसं समजू मी? आई बाबांना काही समजत नाही बाई मला तर. चल बाई, प्रेमजीचा फोन आला, अर्जूला नेऊन देते. पद्मा, हे चांगलं नाही आहे. आपल्या मनानं तू मुंबवली, 3 स्वीट ठेवा, 3 भाज्या ठेवा. चांगलं तरी वाटते का? योग्य वाटते का हे? त्यांच्या परीनं जे जसं करत आहेत तसं करू दे ना. काहून तू तोंडानं त्यांना मुंबवली असं करा तसं करा? चुप बसा, नाटकं नका करू. तुम्हाला यायचं असेल तर या पोराच्या सगळ्यात नाही. तुम्ही नाही आले ना तरी काही सगळे रुकणार नाही आहे, समजलं ना? लेस वटफट करतो तू निरा. मी काय बोलवलं, तू काय बोलवली? अरे बापा पाहुणे बा, शांत बसा ना. ते पद्मा बरोबर बोल राहिली. आता त्याचे कलिग्स येतील ना, त्याचे दोस्त मित्र, काय नाव नाही ठेवतील का बापा? काय बोलता पाहुणे बा? माझी पोरगी बरोबर बोल राहिली, बोलू द्या तिले. काय मामीजी, तुम्ही बी तशाच? तुम्ही तुमच्या पुरुषच्या रंगात मागू राहिले. चांगलं तरी वाटते का? मनानं तुम्ही मागू राहिले, हे द्या ते द्या, असं करा तसं करा. पोरीच्या बापाची काही तर पहा व्हॅल्यू. का करोडपती लोक आहेत का ते? तुम्ही एवढे त्यांना सांगायचा प्रयत्न करू राहिले. आपण काही लुटल नाही आपल्या पोरीच्या लग्नात, तरी आपली पोरगी देखील सुंदर होती दिशाले. ते डोंबडी पोरगी करू राहिलो, त्याच मोठी गोष्ट आहे, समजलं ना? माझ्या घरची बहू बनायले नशीब लागते, नशीब, समजले ना तुम्ही? मग का व पद्मा, ती पोरगी आली का आपल्या खाली म्हणाले की मला तुम्ही सून करा म्हणून? तुझ्या पोरानं तुझ्या मायनं पसंत केली ना पोरगी, मग तुमच्या मनानं करू राहिले ना तुम्ही? त्या पोरीनं म्हटलं का तिला काय डोंबडी करू राहिली? व त्याला पाहिलेलं आहे ना, मग उपकार करू का तिला सून करून आपल्या घरची? अरे पोरग का रे, ऑफिसून आला आणि कुठे चालला आहे आता? आजी, मी चाललो माझ्या मित्रांसोबत. हॉटेलमध्ये जेवण आहे मला, तिथे चाललो आम्ही, पार्टी आहे. तर मी काय घरी जेवण नाही करत आता. अरे बाबू, आता तुझी साक्षीगंध आहे बापा परवाच्या दिवशी. तुला घरी तर थांब म्हटलं, ते याला काय करू राहिलो काय नाही ते पाहिजे सरी. आई तुला म्हटलं ना, मला सांगू नको म्हणून. साक्षीगंधाचं काही नाही. माझ्यासाठी काही व्हॅल्युबल नाही साक्षीगंध. जायला लागते बा, जायला लागते. साक्षीगंध करावं लागते बा, करावं लागते. तर तुमची मर्जी आहे. मला पैशाची जरूरत आहे म्हणून मी करू राहिलो. माझी काही खुशी नाही आहे एवढी त्या पोरीमध्ये. आणि त्या पोरीमध्ये मला एवढा इंटरेस्ट बी नाही आहे. आता ते मला जरूरत पडली, आता अडला हरी गाढवाचे पाय धरी, अशी गोष्ट झालेली आहे माई. तर मला काही एवढं इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला जसं वाटते तसं करा. मी येणार फक्त साक्षीगंधात नाही. माया बी काही जास्त मोठं फ्रेंड सर्कल घेऊन नाही राहिलो. माही काय मला मजाक नाही उडवायची. त्या कोयल्याच्या खाणीसारखी दिसणारी ती रागिनी, तिले मला पसंत करायला लागू राहिलं मजबुरीच्या कारणाने. माही ते पसंत नाही, माही ते मजबुरी आहे. तुम्हाला जसं वाटते तसं करा. मी लग्न करायला तयार आहो, पण माझ्या मनापासून काही रजामंदी नाही आहे. चल बाय बाय मम्मी, बाय आजी. चला मी येतो, माझ्या जेवण नको बनू मम्मी. पद्मा पद्मा पद्मा, असं नको करू. काही शरम लागू दे तुले. थोडी तर वागू. तुलाही पोटी दिलेली आहे ना पोरगी देवानं. असं नको करू पद्मा. जे पोरगड आहे तोंडाला म्हणून राहिलं ना, काहून तुम्ही कोणाच्या पोरीचं खराब करण्याचा प्रयत्न करू राहिले? देव पाहू राहिला बरं. इथंच करणं, इथंच भरणं आहे पद्मा. मला काही धर्मज्ञानच्या गोष्टी शिकू नका. मी काय धर्मज्ञानच्या पोटची नाही ह्याव. ते तुमच्याजवळ ठेवा धर्मज्ञान. तुम्हाला यायचं असेल तर या, आम्ही ते रागिनी सून करीन मी. आम्हाला आमचं समजते, तुम्ही काही शिकू नका. ते घरात आली नाही एक बार, बराबर नवरा प्रेम करायला लागते. एक बार संग बांधून दिलं दोघांले की झालं, प्रेम होता होऊन जात असते. त्याची पसंत भले नशी ना आता, पण पाहिजा लेकरं बाकरं झाले ना तर कशी अशी शेंबडी बायको गोळ असते. तर तुम्हाला समजलं ना? नाटकं नका करू, मी बराबर करतो. मी जे बोलतो ना तेच बरोबर होते. नाटकं नका करू तुम्ही. मापोर आले किती आवश्यकता आहे 5 लाखाची. पटकन मापोराची नोकरी पक्की होऊन जाईल. तुम्हाला काय लाज आहे? 2 महिन्यात 3 महिन्यात पैसे भर लागतात. नाटकं नका करू तुम्ही शिल्लकचे. काही कमावलं तर नाही. हे घर काय फक्त वावर इकलं, एवढं घर बांधून ठेवलं एवढ्यात नाही. काय आहे जवळ खडकू नाही आहे, फक्त दिसतेच घर मोठं, काही कामाचं नाही आहे.
करा बापा, तुमच्या मनानं जे वाटते ते करा. मला तर फक्त मी ते येणं हा मला उभं राहणं आहे जगाच्या लाजीनं. बाप हा म्हणून पोराचा म्हणून येऊ राहिलो, पण मला ते बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही दोघी माय लेखीनं काय जाल फैलवला, काय आहे तुमच्या समोरील एक दिवस. सांगू माय भलाई सजा मानच नाही आहे. पाहुणाच म्हणते दोघी माय लेकीन जाल फैलवला. मी तर चांगलं करू बाबा तुमच्या घराचं. जाऊ दे ना माय, अगाऊ चौद्याचा आहे तो पाहुणा. जाऊ दे माय, आपण आपल्या साड्या गिड्या कोणत्या घालायचं आहे आणि काय काय करायचं आहे. का ना हे कुठे गेली माई पोरगी? आली नाही वाटते अजून. ते गेली माय मेहंदी काढतो म्हणे आजी, मेहंदीवाली बदलायला गेली. ते मेहंद्या गिंद्या काढून घेऊ. गजरे गिजरे ते ऑर्डर द्यायला गेली गजऱ्याचा. गजरे गिजरे मस्त तयाऱ्या करून ना आपण. हो माय, मी बी तयारी पार्लरवालीच बोलतो बाई. मी पार्लरमध्ये जाऊन तयार होई. अर्जू हे घे, प्रेम जिजूचा फोन आलेला आहे. अगं बाई, हे काय म्हणत आहे आता? आता तर थोड्या वेळ आधी आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हाच तर बोललो. हां हॅलो, हां बोला बोला सरजी, काय म्हणत आहे तुम्ही? किती वेळा फोन करता? ओ हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे बोलो तो जी बोलो तो. बस झालं. आता काय सिंगर बनू नका. हां, बाथरूम सिंगरच चांगले आहे तुम्ही. तुमचा आवाज काही चांगला नाही आहे प्रेमजी. अच्छा जी, माझा आवाज काय लय चांगला आहे बाई. अर्जू मला डिसएग्रीमेंट करू नको. म्हणू काय गाणं? मेरे तसव्वुर में तुम रोज आती हो, चुपके से तुम आकर मेरा घर सजाती हो, सजनी बड़ा प्यारा ए रूप है तेरा, गजरे की खुशबू से महका है घर मेरा. बस झालं. बालासुब्रमण्यमचा आवाज कुठे आणि तुम्ही कुठे? काही नका बोलत जाऊ हां प्रेमजी. काही चांगला आवाज नाही तुमचा. असंच असते तुमचं. तुम्हाला फक्त तुमचीच तारीफ करा म्हणता तुम्ही काही पण. मुलींचं असंच आहे. तुम्ही स्वतःला गायन कोकिळा समजता. म्हणजे आम्हाला पोरांना गाणे म्हणता नाही येत, सगळं तुम्हालाच येते. तुम्हीच दिसायला चांगले, तुमचे आवाज चांगले, तुम्ही सगळं चांगले. पोरं आम्ही तर काहीच नाही आहो. पोरं म्हणजे काहीच नाही आहो. असंच वाटतं तुमच्या पोरींना काही बी. मग नाही तर काय. पोरी आम्ही हाच तशा मग दिसायला सुंदर असतो. त्यानंतर आम्ही खूपसारत पण खूप असतो. आमची केस पण सुंदर. आम्ही सरस पर्सनॅलिटीने सुंदरच दिसतो मुलांपेक्षा. मुलांच्या तुलनेत मुली सुंदर असतात हर गोष्टीमध्ये. आणि आम्ही हुशार पण तेवढाच असतो. हो की नाही रागिनी? रागिनीची उपाय ना म्हणून तेवढी बोलू राहिली. अरे किती वेळची रागिनी आहे. छोटासा आहे, चेहरा पण नाराज वाटत आहे. काय झालं रागिनीला? हॅलो प्रेमजी, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते. मला थोडं अर्जंट काम आहे. रागिनीशी बोलायचं आहे प्लीज. सॉरी प्लीज प्रेमजी. अरे नाही, काही काळजी नको करू. काही इम्पॉर्टंट काही झालं तर नाही घरामध्ये? काही झालं असेल घरामध्ये तर सांग मला. काही झालं नाही ना? नाही प्रेमजी, ते आमच्या बहिणींच्या गोष्टी आहे. मी तुम्हाला लगेच कॉल करते. बरं ठीक आहे. पण नक्की कॉल कर. काही मायालायक असली गोष्ट तर प्लीज मला सांग. अर्जू प्लीज सांग मला. हो सांगते. रागिनी, काय झालं? काहून नाराज आहेस तू? काय झालं? काही नाही झालं. हे बघ रागिनी, तू दुनियाला खोटी बोलू शकतो, पण माझ्याशी खोटी नाही बोलू शकत. तुझी बहीण मी नंतर आहे. पहिले आपण एक फ्रेंड आहो, बेस्ट फ्रेंड. काय झालं? का बरं नाराज आहे तू? आता तर सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना. तुझं लग्न होत आहे. तुला हे टेन्शन यायचं ना, तुला पसंत करत नाहीत लोक वगैरे. आता तुला पसंत पण केलं. आई काका काकू आजी सर्व खुश आहे. मी पण खुश आहे. मग झालं काय? कोणी काही बोललं काय? अर्जू तुझ्यापासून तर काही लपवणार नाही मी, पण माझं मन म्हणते अर्जू हा रिश्ता चांगला नाही आहे. मला असं वाटते ते लोक चांगले नाही अर्जू. मला असं कदाचित कुठं ना कुठं माझ्या मनाला असं वाटते, कारण की तो मुलगा एवढा सुंदर आहे दिसायला, तो मला पसंत कसा काय करू शकतो? अगं रागिनी, असं काही नाही आहे. असं तू आणतेच कशाला मनामध्ये? नाही पण अर्जू, माझं मन म्हणते बाई काही चांगले नाही आहे. हे रिश्ता मला नाही आवडला. माझं मन नाहीच म्हणत आहे. पण आई बाबा आजी एवढ्या खुश आहेत. त्यांनी भवन पण बुक करून दिलं. त्यानंतर कॅटरचं पण फिक्स केलं. सोनं लाणं सर्व खरेदी केलं. मी म्हणू तर कोणत्या तोंडाने म्हणू? पण तुला खरं वाटते का की रिश्ता चांगला नाही आहे म्हणून? तू मनापासून एक्सेप्ट नाही करत आहे का? नाही अर्जू, मी मनापासून म्हणते हा रिश्ता चांगला नाही आहे. माझ्यासाठी मला कुठं ना कुठे एक घुटणशी महसूस होते अंदरच्या अंदर. मला असं वाटते की नाही, ते चांगलं नाही आहे. मी कारण की एक काही ना काही मॅच पाहतात लोक. आता करायचं तर काय करायचं? पण रागिनी, तू टेन्शन घेऊ नको. तुझी ही बहीण अर्जू तुझ्यासोबत नेहमी राहणार आहे. काही पण हो, रिश्ता खराब निघो की काही निघो, पण ही बहीण तुझी साथ कधीच सोडणार नाही आहे. तू काळजी काहीच करू नको. हे लग्न तोडायचं आहे का? आपण तोडून देऊ लग्न हे. मी काका काकू संग बोलते. काका काकूला समजवायचा प्रयत्न करते. अजून काही झालेलं नाही आहे. सगळी तुटू शकते हे. तू टेन्शन नको घेऊ काहीच. अर्जू, तुला माहिती आहे ना, आई तर तुझं ऐकणारच नाही आहे. मी आईलाच खूप समजायचा प्रयत्न केला, पण आई एवढी बावली झालेली आहे खुशीमध्ये.
मला एक रिश्ता येत नव्हता. त्यानंतर एवढा चांगल्या कंपनीमध्ये जॉब आहे म्हणते मुलाचा, मुलगा सुंदर आहे, तिची आई किती चांगली आहे, आजी किती चांगली आहे. आजी पण तशीच म्हणते मुलगा खूप चांगला आहे, चांगल्या घरचे आहे, चांगले संस्कार आहेत. असं काही नाही आहे म्हणते की काळी मुलगी आहे तर गोरा मुलगा भेटेल नाही, असं नसते म्हणते. तो मुलगा खूप चांगला आहे. आई आजी ऐकायला तयारच नाही आहेत आणि ते एवढे खुश आहे की त्यांचं मन मी तोडू पण शकत नाही. रागिनी, तू काळजी काहीच करू नको. जे पण होईन ते पाहून घेऊ. तुझी बहीण तुझ्यासोबत आहे. काही पण हवं रिश्ताचा नतीजा अंजाम काही हो, मी माझ्या तरीनं आता मी पाहते. आणि तरीसुद्धा लग्न झालं किंवा साक्षीगंधही झालं, तू टेन्शन घेऊ नको. हर कदमवर तुझी बहीण ही अर्चू तुझ्यासोबत आहे. तू काहीच काळजी नको करू. एवढं टेन्शन घेऊ नको. जे होईन ते पाहायला जाईल. पण सर्व दुनियाने तुझा साथ सोडला तरी तुझी बहीण तुला एकटं कधीच सोडणार नाही. मी अर्चना तुझ्यासोबत नेहमी राहणार आहे. काहीच काळजी नको करू तू. थँक्यू सो मच अर्जू. मी तर स्वतःला एकटीच समजत होते, मनात घुटत होते काय होणार कसं होणार, मला कोणी साथी आहे की नाही. मी खूप घाबरली होती अर्जू. रागिनी, काही काळजी नको करू. काही गोष्टी देवावरती सोडून दे आणि काही भाग्यावरती सोडून दे. जर हे लग्न व्हायचं आहे तर होऊनच राहणार. आणि ह्या लग्नापासून कोणताही नतीजा निघो, त्याला तोंड देण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. मी कधीच साथ सोडणार नाही. टेन्शन नको घेऊ रागिनी, काही टेन्शन नको घेऊ. तसं होईन ते पाहायला जाईल. काहीच काळजी करू नको.